झी 24 तास एक पाऊल पुढे। कांगारूंविरुद्धच्या मोहाली आणि दिल्ली टेस्टसाठी सिलेक्शन कमिटीनं 14 जणांची टीम जाहीर केली आहे। टीममध्ये केवळ एकच बदल करण्यात आला आणि तो म्हणजे खराब फॉर्ममधून जाणाऱ्या सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आलाय। मात्र सुमार कामगिरी करणाऱ्या हरभजन सिंगचं टीममधलं स्थान कायम आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टसाठी सिलेक्शन कमिटीनं 14 जणांची टीम जाहीर केली आहे। ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवागला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। हा एकमेव बदल सोडला तर पहिल्या 2 टेस्टची टीमच कायम ठेवण्यात आली आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन्ही टेस्टमधल्या खराब कामगिरीमुळे वीरूला डच्चू देण्यात आलाय। तर दुसरीकडे सुमार कामगिरी करणाऱ्या हरभजन सिंगला मात्र सिलेक्शन कमिटीनं अभय दिलंय। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टमध्ये सेहवाग केवळ 27 रन्सच करू शकलाय, तर हरभजन सिंग फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर 2 टेस्टमध्ये केवळ 5च विकेट घेऊ शकलाय। त्यामुळे भज्जीच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित होतोय। आता सेहवागच्या गैरहजेरीत मुरली विजयबरोबर किंवा शिखर धवनला ओपनिंगची संधी मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय मुंबईकर अजिंक्य रहाणेही टीममध्ये आहेच। चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्यावर भारताच्या बॅटिंगची मदार असेल, तर रवींद्र जाडेजा, आर अश्विन, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा हे स्पिनर्स टीममध्ये आहेत। याशिवाय फास्ट बॉलिंग अटॅक युवा भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि अशोक डिंडा यांच्यावर असेल। सेहवागला टीममधून वगळण्यात आल्याचा निर्णय सोडला तर टीममध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही। आता कॅप्टन धोनी या टीमसह कांगारूंवर ऐतिहासिक 4-0 असा विजय मिळवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।